वेकोलीच्या कामठी उपक्षेत्रातील एकात्मिक इंदर कामठी डीप ओपन कास्ट माइन्समध्ये गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत ट्रक चालक मालक राधेश्याम गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार राधेश्याम गुप्ता हे कोळशाने भरलेला ट्रक वजन काट्यावर घेऊन गेले होते। ट्रक उभा करून ते पर्ची तयार करत असताना अचानक ट्रक स्वतःहून पुढे सरकू लागला। ट्रक थांबवण्यासाठी त्यांनी घाईघाईने ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले आणि कोळशाने भरलेला ट्रक त्यांच्या अंगावरून गेला। या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस तसेच वेकोली अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत। दरम्यान या घटनेनंतर एकात्मिक इंदर कामठी डीप ओपन कास्ट माइन्स व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कोळसा वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला मार्ग चिखलयुक्त आणि उताराचा होता, त्यामुळे ट्रक स्वतःहून पुढे सरकल्याचे सांगितले जात आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये चालक ट्रक हाताने ब्रेक लावून थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। या प्रकरणात वेकोली व्यवस्थापनाकडून मृतकाच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे।